पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे विषय आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं. रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली. या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार 2 दिवस एकत्र राहणार आहेत. आमचा आकाश पेंढारकर हा मागचे 20-25 वर्ष काम करतोय, ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबतीये, हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा पाहिला. तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहेत. राजकीय खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे आणि कुठल्या शहरात होतीये ते पण खूप महत्वाचं असतं. कोण घेतंय हे महत्वाचं असतं. त्यामुळं सगळेच कलाकार, मुलं मुली आपापलं शूटिंग थांबवून मागचे 2 दिवस प्रॅक्टिस करतायत आणि 2 दिवस इथं राबतायत. आम्ही क्रिकेटचा प्रचंड आनंद घेणार आहोत आणि डोंबिवलीकरांच्या पाहुणचाराचाही आनंद घेणार आहोत, जो घेतोय. खरं तर अप्रतिम जेवण, अप्रतिम व्यवस्था, सगळी धमाल येते. आकाश असेल, संदीप जोवटकर असेल, आमचा ऋतुराज फडके असेल, सगळी कलाकारांची टीम एकत्र गेलेली आहे आणि आम्ही सगळेच कलाकार क्रिकेट खेळायला आलोय. खूप मस्त. डोंबिवलीत जवळजवळ 80 ते 100 मराठी कलाकार अभिनेत्री खेळायला आलेत. खूप मस्त वाटतंय आणि मजा येईल. खूप मस्त वाटतंय. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत. वहिनींबरोबर आहे तितिक्षा तावडे मॅम, सिद्धार्थ बोडके यांचे मिसेस आणि सिद्धार्थ माझा भाऊ आहे, त्यामुळे त्यांना प्रेमाने वहिनी म्हणतो. खूप म्हणजे सगळेच मित्र आहेत. संजू दादा आहेत, प्रथमेश परब आहे, प्रवीण तरडे आमचे सर आहेत, त्याच्यानंतर आमचा बरीच लोक आहेत. पण खेळायला खूप मजा येईल. हार्दिक आहे आमचा. कोण जिंकणार कोण हरणार काय तुम्हाला? मला असं वाटतं की क्रिकेट जिंकणार आणि आम्ही या त्या कार्यक्रमाने सगळेच कलाकार खेळत असतो. पण हे गॅदरिंग आहे कलाकारांचं. इथे सगळे आम्ही भेटतोय आणि क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं. आम्ही खेळतोय. तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल आणि सपोर्ट करा आमच्या टीमला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.